नमस्ते मुलांनो, माझं नाव शिल्पा. मी संस्कृती स्कूलमध्ये शिक्षिका आहे. आज मराठी या विषयामध्ये आपण ऐकणार आहोत एक गोष्ट आणि त्या गोष्टीचं नाव आहे वाट चुकलेली मधमाशी. मधमाशी म्हणजे काय? हनी बी. वाट चुकलेली, the one who did not follow the right path or the right way of doing things. वाट चुकलेली मधमाशी. एक होते जंगल, त्या जंगलात होते एक झाड, त्या झाडावर होते एक मधमाशांचं पोळं. पोळं म्हणजे काय? बी हाईव्ह. मधमाशी म्हणजे काय? हनी बीज. आणि तिथे राहायची ही एक मधमाशी. आणि त्या मधमाशीच्या हातामध्ये बघा एक बादली आहे. ती रोज जायची आणि मध गोळा करायची. शी यूज्ड टू कलेक्ट हनी. मधमाशी रोज मध गोळा करायला जायची. वाटेत मधमाशीला दिसतो एक टोळ. टोळ म्हणजे काय? ग्रास हॉपर. टोळ गाणे गातो. खावे खावे मजा करावी, चिंता कसली नच ठेवावी. परत म्हणते हा. टोळ गाणे गातो. खावे खावे मजा करावी, चिंता कसली नच ठेवावी. म्हणजे काय? The grasshopper says you should eat your food and enjoy and not to worry about anything. No need to work every day. आणि मधमाशीला ते गाणे फार आवडले. The honeybee loved the song. And then she suddenly realizes that she's getting late to go and collect honey. So she says, मला आता गेले पाहिजे, नाहीतर फुलांचा मध संपेल. The honey in the flowers will all get over. So once again I'm going to read in Marathi for you. टोळ गाणे गातो. खावे खावे मजा करावी, चिंता कसली नच ठेवावी. मधमाशीला ते गाणे फार आवडले. मला आता गेले पाहिजे, नाहीतर फुलांचा मध संपेल. मधमाशी जाते गुलाबाकडे. गुलाब म्हणजे काय? रोज. गुलाबा गुलाबा मध दे, माझी बरणी भरून दे. What does she say? Dear Rose, please give me some honey and I will fill my बरणी म्हणजे काय? Bottle. I will fill my bottle with honey. गुलाबा गुलाबा मध दे, माझी बरणी भरून दे. गुलाब म्हणते, माझा मध संपला, तुला खूप उशीर झाला. What does a rose flower says? That you're too late. All the honey with me is all over now. You've come very late. गुलाबा गुलाबा मध दे, माझी बरणी भरून दे. गुलाब म्हणते, माझा मध संपला, तुला खूप उशीर झालाय आता. मग मधमाशी जाते सूर्यफुलाकडे. सूर्यफूल म्हणजे काय? सनफ्लावर. सूर्यफुला मध दे, माझी भरणी भरून दे. सूर्यफूल म्हणते, माझा मध संपला, तुला खूप उशीर झाला. सूर्यफुला मध दे, माझी बरणी भरून दे. सूर्यफूल म्हणते, माझा मध संपला, तुला खूप उशीर झाला. मधमाशीला खूप वाईट वाटते. शी फील सॅड. तिच्याकडे मधच नसते. शी डझंट हॅव एनी हनी विथ हर, जस्ट अ ड्रॉप ऑर टू. दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठते आणि मध गोळा करायला जाते. ती कुठेही थांबत नाही. The next morning, she wakes up and she goes to collect honey from the flowers and she doesn't wait anywhere. She goes to the rose flower. गुलाबा गुलाबा मध दे, माझी बरणी भरून दे. आणि गुलाब म्हणते, आज तू लवकर आलीस,
माझ्याकडे भरपूर मध आहे. What does the rose flower said? You've come early today and I have lots of honey to give you. परत वाचते हा. गुलाबा गुलाबा मध दे, माझी बरणी भरून दे. गुलाब म्हणते, आज तू खूप लवकर आलीस, माझ्याकडे भरपूर मध आहे. आणि मधमाशी खूप खुश होते बरं का. मग ती जाते सूर्यफुलाकडे. सूर्यफुला सूर्यफुला मध दे, माझी बरणी भरून दे. सूर्यफूल म्हणते, आज तू खूप लवकर आलीस, माझ्याकडे भरपूर मध आहे. मधमाशी खूप खुश होते. आणि मग तिला एक गोष्ट मात्र कळते. तिला कळते की वेळेवर काम करणे खूप महत्वाचे आहे. The honeybee realizes and she learns that it is very important to do one's work and do it on time. Yes, so you should also wake up early and do all your things on time. Yes, thank you children. Namaste मुलांनो.